एक कंपनी जिची सुरुवात फक्त ऑनलाईन पुस्तके विकण्यापासून झाली आणि आज त्या कंपनीला लोक द एव्हरीथिंग स्टोअर म्हणून ओळखतात. ती आहे जगातली सगळ्यात मोठी ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉन. आणि आपण बोलतोय बिझनेस वाढवण्याच्या 4 बेसिक स्ट्रॅटेजी विषयी. आणि ही आहे दुसरी स्ट्रॅटेजी, प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी. म्हणजेच तुम्ही आधीपासून तुमचं प्रोडक्ट विकत असलेल्या मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करणे. जसं ॲमेझॉन एकदा ऑनलाईन पुस्तके विकण्यामध्ये यशस्वी झाली आणि नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये काम करायला सुरुवात केली. जसे की ॲपल सेम कस्टमरसाठी वेगवेगळे प्रोडक्ट बनवते. आयफोन, आयपॅड, एअरपॉड्स इत्यादी. जगातली कोणतीही एफएमसीजी कंपनी घ्या, त्या सुद्धा सिमिलर मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स विकताना तुम्हाला दिसतील. जसे की हिंदुस्तान युनिलिव्हर, पतंजली, नेस्ले, पार्ले इत्यादी कंपनीज. त्याचं काय आहे ना, तुम्ही आधीपासून तुमचं प्रोडक्ट विकत असलेल्या मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याचे बरेच फायदे असतात. तुम्ही आधीपासून त्या मार्केटला चांगले ओळखत असता. त्या मार्केटमध्ये तुमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आधीपासूनच असतं. तुमची ब्रँडिंग असते. कोणी तुमचं पहिलं प्रोडक्ट विकत घेतलं असेल आणि कस्टमरचा एक्सपिरियन्स चांगला असेल तर तुमचं दुसरं प्रोडक्ट सहज विकलं जाऊ शकतं इत्यादी गोष्टी. मार्केटच्या नीडच्या हिशोबाने नवीन प्रोडक्ट लॉन्च केल्यामुळे तुमची प्रगती वेगाने होते. पण बिझनेसच्या जगात आणखी प्रगती करायची असेल तर मराठी SEOला नक्की फॉलो करून ठेवा. आणि बिझनेस वाढवण्याच्या बेसिक स्ट्रॅटेजी विषयी आणखीन व्हिडिओ पाहिजेत का? कमेंट करून सांगा. धन्यवाद.